हाय, रेणुका भंगाळे, रोल नंबर 158. माझी जीवाभावाची मैत्रीण. आमची 5.5 वर्षाची मैत्री जरी असली पण ती आतापर्यंत कंटिन्यू आहे. आम्ही डिस्कनेक्टेड असं कधी झालोच नाही. 5.5 वर्षानंतरही आम्ही सतत एकमेकींच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. सतत आमचा 15-20 दिवसांनी फोन चालूच असतो आणि एकदा फोन आला की आम्ही तासनतास गप्पा मारत बसतो. मग त्या गप्पा फॅमिलीच्या असो, प्रोफेशनल लाईफच्या असो, पर्सनल लाईफबद्दल असो, मुलांबद्दल असो आणि खूप खूप अजून बरंच काही. ती खूप डेडिकेटेड, डिटरमाइन आणि हार्डवर्किंग गर्ल आहे. तिचा बसण्याचा आणि अभ्यास करण्याचा स्टॅमिना खूप राहायचा. एकदा बसली की ती पूर्ण तिचा टॉपिक कंप्लीट केल्याशिवाय उठायची नाही आणि तिचं डेडिकेशन खूप राहायचं. मी बऱ्याचदा तिला म्हणायची, का गं तुझं इतकं बसून कसं काय होतं रेणू? पण ती म्हणायची, नाही मला एवढं कंप्लीट करायचं आहे, त्याच्यानंतरच मी उठेल. ती 10वी आणि 12वीला मेरिट होती. खूप स्टुडियस आहे ती. ती आता जळगावला असते. शी इज गायनॅकॉलॉजिस्ट आणि ती सिव्हिल हॉस्पिटलला अटॅच आहे. तिचे मिस्टर चेस्ट फिजिशियन डॉक्टर प्रशांत बोरले, ते ऑर्किड हॉस्पिटलला अटॅच आहेत. आणि मुलगा आदित्य, तो 7thला आहे आणि तो पण तिच्या आईबाबांसारखा खूप हुशार आहे. खूप अभ्यासू आणि हार्डवर्किंग आहे. तो मागच्या वर्षीला 6ला होता, आता 7thला आहे. तो होमी बाबाच्या 3rd लेवलपर्यंत पोचला होता. मला आठवते जेव्हा हॉस्टेलला एक्झामच्या वेळी तिची आई यायची तेव्हा तिची आई बरंच काही खायला घेऊन यायची आणि मला असं वाटायचं की जशी माझीच आई आली आहे. मला खूप आनंद व्हायचा आणि तिची आई खूप खाण्याचे पदार्थ आणायची. त्यापैकी स्पेशली मेव्याचे लाडू मला खूप आवडायचे. ती माझी रूममेट नव्हती पण बऱ्याचदा मी तिच्याच रूममध्ये बसून अभ्यास करायची आणि आता आमचा बॉन्ड तो आहेच आहे चालू. 5.5 वर्षानंतरही अभ्यास एंट्रन्सच्या प्रिपरेशनसाठी आम्ही नागपूरलाच रूम करून थांबलो होतो. नंतरही मग मध्येच यमोशिप आल्यामुळे तिथे अंजनगाव सुरजीला जॉईन केलं आम्ही दोघींनी यमोशिपसाठी. तिथे आम्ही सोबतच होतो. नंतर माझं लग्न झालं आणि मग तिने यवतमाळला जॉईन केलं, मी सोलापूरला जॉईन केलं. ती जळगावला स्थायिक झाली, मी अमरावतीला. आता बऱ्याचदा माहेरी परतवाड्याला आली म्हणजे ती जाताना अमरावतीहून जाते आणि बऱ्याचदा मग माझ्याकडे तिची व्हिजिट असतेच. अशी आहे आमची रेणू. तिचं हँडरायटिंग पण खूप छान आहे. ती ड्रॉइंग पण खूप छान काढते आणि ती आता डुडलिंग करायला लागली आहे. जळगावला जाऊन खूप काही नवीन शिकली आहे. स्वयंपाकातलं नवीन काही पदार्थ बनवायला लागली आहे. तिकडची जळगाव खानदेशातली कळण्याची भाकरी ती बनवायला लागली आहे. बाकीचं बरंच काही बनवते. खूप डेडिकेशन आहे तिचं फॅमिलीसाठी. फॅमिली इज फर्स्ट आणि नंतर प्रोफेशन असं तिने चूज केलं आहे सध्या तरी. सो आय विश शी शुड गेट ऑल द हॅपीनेस इन लाईफ. आणि हिअर इज हर PPT. सो थँक्यू.